पेसा भरतीसाठी आमदार राजेश पाडवी रस्त्यावर अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर आमदार राजेश पाडवी यांचे आंदोलन 3 तास रास्ता रोको आंदोलन करून केली पेसा भरती त्वरित सुरू करण्याची मागणी। गेल्या 2 वर्षापासून 17 संवर्ग पेसा भरती बंद आहे। सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने कुठेही स्थगिती दिली नाही। म्हणून आमची मागणी आहे की ती 17 संवर्ग पेसा भरती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून आम्हाला आमच्या मुलांना तो GR काढावा व त्यांना तिथं त्यांची नेमणूक करावी अशी विनंती आहे। वारंवार मागणी करूनही सरकार दखल घेत नाही। माननीय मुख्यमंत्र्यांना 2-3 वेळेस भेटण्याचे प्रयत्न केला, परंतु भेट होत नाही। काल देखील 2 दिवसापासून झिरवळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काही आमदार माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे प्रयत्न करून ही भेट होत नाही। आज त्यांना अक्षरशः मंत्रालयामध्ये पहिल्या माळावरून उडी मारावी लागली। तेव्हा कुठे आता शिंदे साहेबांची भेट झाली, परंतु त्यांना सांगितले मानधन तत्वावर घेऊ, पण ते मानधन तत्वावर आम्हाला ते मान्य नाही। आम्हाला जी आमच्या हक्काची पेसा भरती आहे 17 संवर्ग ते आमच्या मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना मिळावे अशी आमची मागणी आहे। आधी पदसंख्या 12,500 ते देखील आमच्या मुलांची ती पदभरती गेली पाहिजे। भविष्यात जर ती सर्वत्र कंत्राटी पद्धतीने फक्त 11 महिन्याच्या करारावर बाकीचे विद्यार्थी रिटायर होऊन जातील, वयोमर्यादा ते ओलांडतील, भविष्यात त्यांना कुठेही नोकरी मिळणार नाही, ते रस्त्यावर येतील। ते आम्हाला फोन करून रडून सांगतात। अक्षरशः दुःख वाटतंय की आम्ही सत्तेत असून आणि आमदार असून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही, हेच वाटते। म्हणून आज त्यांच्यासाठी मी व माझे सर्व कार्यकर्ता आदिवासी बांधवांना या ठिकाणी घेऊन आज बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर हायवेवर चक्काजाम केलेला आहे। शासनापर्यंत आमच्या आदिवासींचा आवाज गेला पाहिजे आणि लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मुलांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आमची आहे। खानदेश प्रेरणासाठी प्रतिनिधी गणेश मराठे, तळोदा। गेल्या 2 वर्षापासून 17 संवर्गाची पेसा भरती बंद आहे। सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही। म्हणून आमची मागणी आहे की ती 17 संवर्गाची पेशा भरती शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून आम्हाला आमच्या मुलांना ती GR काढावा आणि त्यांना त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी आमची विनंती आहे। वारंवार मागणी करून देखील सरकार दखल घेत नाहीये। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी 2-3दा भेटण्याचा प्रयत्न केला, भेट देखील होत नाही। काल देखील 2 दिवसापासून त्या ठिकाणी झिरवळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये काही आमदार त्या ठिकाणी भेटी घेण्याचा प्रयत्न करतात, भेट होत नाही। आज अक्षरशः त्यांना मंत्रालयामध्ये पहिल्या माळ्यावरून उडी मारावी लागली। तेव्हा कुठेतरी आता शिंदे साहेबांची भेट झाली, परंतु त्यांनी सांगितलं की मानधन तत्वावर घेऊ, ते मानधन तत्व आम्हाला मान्य नाही। आम्हाला आमची हक्काची जी पेसा भरती आहे 17 संवर्गाची ते आमच्या मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे आणि जी अधिसंख्या पद 12,500 आहे ते देखील आमच्या मुलांच्या त्या ठिकाणी भरले गेले पाहिजे। भविष्यामध्ये सर्वच जर कंत्राटी पद्धतीने चालत राहिलं, कंत्राटी पद्धत फक्त 11 महिन्याची, 11 महिन्यानंतर आमची मुलं रिटायर होऊन जातील का? कुठे त्यांचं वयोमर्यादा ते ओलांडतील, त्यांना भविष्यामध्ये कुठेही नोकरी मिळणार नाही, अक्षरशः रस्त्यावर येतील। आम्हाला ते मुलं त्या ठिकाणी फोन करून रडून सांगतायत। अक्षरशः दुःख वाटतंय की आम्ही सत्तेत असून आणि आमदार असून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही अशी खेद वाटते। म्हणून आज त्यासाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, आदिवासी बांधवांना ह्या ठिकाणी घेऊन आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे त्या ठिकाणी आम्ही चक्काजाम केलेला आहे। शासनापर्यंत आमच्या आदिवासींचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मुलांना न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे।